निलंगा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपाची एकाती सत्ता असल्याने अनेकांनी तर्क वितर्क लावले होते की गोंधळ होणारच, भाजप काँग्रेस आमने सामने येतील. मात्र या सर्वांच्या अंदाजाला ब्रेक लागला. निलंगा शहराच्या चौफेर विकासासाठी अनेक मुद्दे या सर्वसाधारण सभेत मांडले गेले. जनतेच्या हिताचे निर्णय असल्याने सत्ताधारी ते विरोधी पक्षातील नगरसेवक, नगरसेविका, सहनगराध्यक्ष व विरोधी गटनेते यांनी एकत्रित जनतेचा विचार विनिमय करून जनतेच्या हिताचे निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आले. काय म्हणाले निलंगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष संजयराज प्रमोद हलगरकर आणि विरोधी पक्षनेते गटनेते अजित भरतराव नाईकवाडे, एकदा ऐका. निलंगा शहरातील जनतेसाठी विकास हेच ध्यास असल्याचं भाजप काँग्रेसने यावेळी नमूद केलं. त्यामुळे शहराचा विकास जलद गतीनं होईल यात शंकाच नाही. कशा पद्धतीने जीबी झाली. आज जीबीची बैठक होती. निलंगा शहरातल्या विविध प्रश्नावर चर्चा झालेली आहे. विरोधी पक्ष म्हणून काय तुम्ही चर्चा केली, प्रश्न कसं मांडला? आज पहिली सर्वसाधारण सभा ही आज नगरपालिकेत झाली. त्यात बरेच विकासाच्या संदर्भातले निलंगा शहराच्या विकासासाठी विषयपत्रिकेवर विषय होते. त्या संदर्भात आज म्हणजे विकासाच्या दृष्टिकोनातून सत्ताधारी पक्षानं पूर्ण विकास म्हणजे जे विकास कामं आहेत त्यांना मंजुरी घेऊन पूर्ण कामं करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. आणि कचऱ्याचा जो विषय होता, मूलभूत जो कचऱ्याचा प्रश्न होता, तो सुद्धा आज बैठकीत सर्वानुमते कचऱ्याच्या संदर्भात पूर्ण करण्याचं आज बैठकीत ठरलेलं आहे. दुसरा विषय असा होता की विकास कामाच्या बाबतीत जे विकास कामं करणार आहेत त्या बाबतीत निलंगा शहरातील जे ड्रेनेज, नाली, रस्ते या पूर्ण करण्यासाठी आज सर्वानुमते सभागृहात ठराव झालेला असून प्रत्येक प्रभागातील नगरसेवकाला विश्वासात घेऊन सत्ताधारी पक्षांनी विकासासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी ठराव घेतलेला आहे. मागल्या काळात 4 वर्षांना प्रशासक असल्यामुळं हे सगळ्या गोष्टी होत होते. आता जनरल बॉडीमध्ये सगळेच सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकामध्ये चर्चा झाली आणि आम्हाला मुख्याधिकारी साहेब व अध्यक्ष साहेबांना असं शब्द दिलं की जे जे रेग्युलर काम आहेत, पाणी पुरवठा असेल, लाईट असेल, स्वच्छता असेल, हे लवकरात लवकर करता येईल. आणि आता एवढा मोठा सण आता आहे मुस्लिम समाजाचा, तर त्याच्या पहिलं ही प्रत्येक मस्जिदीचं समोरली साफसफाई जे प्रत्येक वर्षी होत होती पण यावर्षी करण्यात आली मागील 4-5 वर्षात, तर त्यांनाही आपण आता बोललेलं आहे की त्यांनी म्हणले की 2-3 दिवसात लवकरात लवकर ही कामं सगळे करून घेतील. अनेक स्मशानभूमीचा प्रश्न आणि कब्रस्तानचा विषय आहे, दफनभूमीचा विषय. अनेक ठिकाणी स्वच्छता नाहीये किंवा पदवी नाही, तशा पद्धतीचे प्रश्न मांडलेले आहेत आणि आश्वासन काय करणार? जेवढे नवीन दफनभूमी आहेत, जुने डेव्हलपमेंटचे, ते सगळेच अध्यक्ष महोदय आणि मुख्याधिकारी साहेबांना आपल्याला शब्द दिलेले आहेत की लवकरात लवकर पूर्ण कामं करण्यात येतील. तिथं हायमास्टचं काम सुद्धा करण्यात येईल. जिथं राहिलेले कंपाऊंडवाला गेट होते ती सुद्धा 1-2-4 दिवसात डेव्हलप करून असा शब्द दिलेले आहेत मुख्याधिकारी साहेबांना. सत्ताधाऱ्यांनी मिळत म्हणून तुम्ही आज जी बैठक झाली जीबीची, ते कशा पद्धतीने खडीविडीच्या वातावरण तरी का आरोप प्रत्यारोप? विकास कामात त्याने जर आपल्याला सहकार्य करत असेल तर बिलकुल विरोधी म्हणून आम्ही त्यांना सहकार्य करणार. आणि एखाद्या गोष्ट त्याने जर कन्सिडर करत असतील तर बिलकुल, आणि एखादी चुकीची गोष्ट होत असेल तर आम्ही विरोधी पक्ष म्हणून बिलकुल विरोध करणार. आज निलंगा नगरपालिकेच्या माध्यमातून सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. कशा पद्धतीची पाळणी झाली, कशा पद्धतीची बैठक संपन्न झाली? आज आमची दुसरी सर्वसाधारण बैठक होती. या अगोदर बजेटची सर्वसाधारण बैठक झालेली होती. माननीय आपल्या लातूर जिल्ह्याचे नेते संभाजीभाई पाटील, आमदार संभाजीभाई पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अरविंद पाटील निलंगेकर आमचे युवा नेते यांच्या सूचनेनुसार निलंगा शहरासाठी विकास कामे आम्ही 19 मुद्दे घेऊन आज आमची बैठक, जनरल बॉडीची बैठक घेतली. त्यामध्ये निलंगा शहरातील रहिवाशांनी आम्हाला निलंगा शहराच्या विकासासाठी जे काही आम्हाला निवडून दिलेले आहेत ते जे योगदान आहे त्यांचं, त्या योगदानास पुरेपूर आम्ही खरे उतरून निलंग्याच्या विकासासाठी कुठेही तडजोड केली जाणार नाही आणि
निलंग्याचाच विकास हा आमचा पूर्णपणे ध्यास आहे. त्यामध्ये आमची भाजपचे सर्व नगरसेवक, काँग्रेसचे सर्व नगरसेवक आम्ही सर्वांनी मिळून व्यवस्थितपणे सर्व मुद्दे मार्गी लावलेले आहेत. येत्या काळात अशीच अपेक्षा आमच्या विरोधी पक्षनेत्याकडून मी करतो आणि निलंग्याच्या विकासासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू. अध्यक्ष, मला एक गोष्ट सांगा की निलंगा शहरातल्या अनेक मूलभूत सुविधासाठी आपण स्वतः शहराच्या पाणी करताना सुद्धा करतात, गटारी असतील किंवा पाणी असेल, असा नगराध्यक्ष आम्ही पूर्वी मागच्या काळामध्ये पाहिलं होतं. आज तुम्ही प्रत्यक्षात जाऊन जनतेत जातात, काय जनता संस्थेने कशा पद्धतीने कामे करतात? आपण जनतेसाठीच, जनतेने आपल्याला त्यांच्या कामासाठीच निवडून दिलेलं आहे. जे निलंग्याचा विकास करायचा आहे, स्वच्छता असेल, घनकचऱ्याची विल्हेवाट असेल, पाणी पुरवठ्याचे असेल, लाईट संबंधी असतील, त्या सर्व बाबी जनतेला गृहीत धरून पुरेपूर त्याचं म्हणजे नियोजन लावण्यात येत आहे. गेली 4 वर्षे जे प्रशासक काळ होता त्यांना काही बजेटमुळं वगैरे जे काही त्यांना अडचणी येत होत्या त्याच्यामुळं काही विकास कामे झालेली नाहीत आणि यापुढे ती विकास कामे होतील. आता निवडून आलेली बॉडी आहे, सत्ता आपली आहे निलंग्यात, पण राज्यात देवेंद्र भाऊची सत्ता आहे, केंद्रामध्ये माननीय मोदीची सत्ता आहे. त्या अनुषंगाने आपण आर्थिक पाठबळ तर आपल्याला या सरकारकडून मिळणारच आहे, पण त्याचे इम्प्लिमेंट जे होईल इथं निलंग्यात ते निलंग्याच्या जनतेसाठीच होणार आहे. सर्व पाणी पुरवठ्याचे बद्दल सुद्धा मी परवा माकणीला भेट देऊन आलो. माकणी धरणावर आपले जे काही आपला आशिवते निलंगा जो राज्यमार्ग महामार्ग आहे त्याच्यामध्ये आपली पाईपलाईन बऱ्याचपैकी 8-10 किलोमीटरमध्ये येऊ लागली. त्याची वेळोवेळी आपण दखल घेतलीच आहे. 24 पुलापैकी जवळपास 19 पुलं त्यांचे शिफ्टिंगचे कंप्लीट झालेले आहेत. किल्लारीवाडी ते किल्लारी पाटी या ठिकाणचा जो 3-3.5 किलोमीटरचा भाग आहे त्याच्यासाठी सुद्धा, आणि तो भाग शिफ्टिंग करायचा असेल तर ते उन्हाळ्यातच करावं लागतंय, पावसाळ्यात तिथं काही करू शकत नाही आपण. तर आता सध्या उन्हाळ्याच्या झळा बसत असल्यामुळं आम्ही ते पाण्याचे नियोजन कंटिन्युएशनमध्ये घेतले 30 तारखेपासून. त्याच्यानंतर निर्णय घेण्यात येईल की पाणी 3 दिवस बंद करायचं, सोमवार, मंगळवार, बुधवार का नाही, हे येणाऱ्या काळात आम्ही उष्णतेची दाहकता बघून ते ठरवू. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.